प्रार्थना आम्हाला नांदेडला ही वसतिगृहामध्ये म्हणून सकाळी सकाळी सुरुवात होत होती सकाळची. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्रांची, तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेचे, तुझ्या कृपेने रे होतील सर्परम्य हार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या कृपेने रे होईल उषाही निशेची, तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची, तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधू पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपा सिंधू मधला बिंदू जरी मिळेल, तरी प्रभू या जन्माची मात्रशना नवेल, मात्रशना निवेल. तुझा म्हणून आलो रामा बघत बघत द्वार, तुझा म्हणून आलो रामा बघत बघत द्वार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला नाही अंत पार, तुझ्या दया दातृत्वाला नाही अंत पार. तर अशी प्रार्थना आपण देवाला विनवणी केली पाहिजे, देवाचे गुणगान गायले पाहिजे. दररोज जो 1 तास देवाचे स्तुतिस्तवन करेल, परंतु नोकरी सोडून हे करणं शक्य नसेल तर केवळ 4-5 मिनटंही देवाचं नामस्मरण दररोज करावे. सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करावे, त्याला काही वेळेचं बंधन नाही. तर निसर्गरम्य परिसर पहा.